नमस्कार. गरोदरपणातील आहारशैली या वेबसिरीज मध्ये मी डॉक्टर सोनाली वागळे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मागच्या सत्रात आपण बघितलं होतं की गरोदर स्त्रीने दुसऱ्या तिमाहीमध्ये कोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा. तर त्या सत्रात आपण बोललो होतो की पुढच्या सत्रात आपण बघणार आहोत गरोदरपणातील मधुमेह याबद्दल. तर गरोदरपणातील मधुमेह जो आहे तो मुख्यत्वे करून दुसऱ्या तिमाहीमध्ये त्याचे निदान होते. त्यामुळे आपण दुसऱ्या तिमाहीमध्ये याविषयी बोलत आहोत. तर आता आपण बघूयात गरोदरपणातील मधुमेह म्हणजे नक्की काय, त्याचे निदान कसे होते, निदान झाल्यानंतर काय करायला हवे आणि गरोदरपणातील मधुमेह होऊ नये याकरता देखील काय काळजी घ्यायला हवी, या सर्वांबद्दल आपण आज या सत्रात बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात गरोदरपणातील मधुमेह म्हणजे काय. तर गरोदरपणातील मधुमेह म्हणजे गर्भारपणात म्हणजे गरोदरपणात प्रथमच निदान झालेली रक्त शर्करेची किंवा रक्तातील साखरेची वाढलेली पातळी. म्हणजे रक्तातील साखर ही गरोदरपणामध्ये जेव्हा प्रथम किंवा पहिल्यांदाच वाढते तेव्हा गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होते. तर गरोदरपणातील मधुमेहाचे निदान झाल्यानंतर ते मुख्यत्वे करून तो मधुमेह दोघांसाठी असतो, म्हणजे आईसाठी देखील आणि बाळासाठी देखील. कारण जेव्हा आईला गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होते तेव्हा बाळ आईच्या पोटात असते. त्यामुळे ती जी वाढलेली आईच्या रक्तातील वाढलेली साखर आहे त्याचा परिणाम हा आईवरती देखील होत असतो आणि बाळावरती देखील होत असतो. तर आता आपण बघूयात गरोदरपणातील मधुमेहाचे काय काय दुष्परिणाम हे आईसाठी होतात, बाळासाठी होतात, त्याबद्दलही आपण बोलणारच आहोत. तर आता आपण बघूयात की गरोदरपणातील मधुमेह होण्यासाठी कोणकोणते घटक हे धोकादायक असतात, कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे किंवा कोणकोणत्या घटकांमुळे गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका हा जास्त वाढतो, त्याबद्दल आता आपण बोलूया. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे की वजन जास्त असणे. म्हणजे गरोदरपणाच्या आधीपासूनच जर ती स्त्रीचं वजन जास्त असेल, म्हणजे ती ओव्हरवेट म्हणजे किंवा ओबीज असेल, तर त्यावेळेला गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होण्याची रिस्क किंवा धोका हा जास्त असतो. दुसरा म्हणजे अतिलठ्ठपणा. आपण बघितलं यापूर्वी की वजन जास्त असणे म्हणजे बीएमआय जर 25 पेक्षा जास्त असेल तर बीएमआय म्हणजे वजन आणि उंची ह्याचा एक रेशो असतो. तर बीएमआय जर 23 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण जास्त वजन असणे म्हणतो. आणि अतिलठ्ठपणा किंवा ओबेसिटी म्हणजे बीएमआय 30 पेक्षा जास्त असणे. तर गरोदरपणाच्या आधीपासूनच जर वजन जास्त असेल, अतिलठ्ठपणा असेल तर गरोदरपणात मधुमेह होण्याचा धोका जास्त वाढतो. त्यानंतर आहे की गरोदरपणाच्या वेळेस जर आईचं वय हे 30 पेक्षा जास्त असेल तर हा धोका जास्त असतो. त्यानंतर जर आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा आधीच्या गरोदरपणामध्ये जर मधुमेह झालेला असेल तर पुढच्या गरोदरपणात मधुमेह होण्याचे चान्सेस किंवा मधुमेह होण्याचा धोका हा जास्त असतो. त्यानंतर आधीच्या गरोदरपणामध्ये म्हणजे प्रसूती झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं वजन जर 3.5 किलोपेक्षा जास्त असेल तर पुढच्या गरोदरपणामध्ये मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. ह्याच्यानंतर पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम असेल तर गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. आता पीसीओएस म्हणजे ओव्हरीज मध्ये किंवा गर्भाशयामध्ये छोटे छोटे सिस्ट तयार होतात. त्यामुळे गरोदरपण राहण्यासाठी म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी देखील अडथळा निर्माण होतो. शिवाय पिरियड्स म्हणजे आपले जे मंथली पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुअल सायकल जी मासिक पाळी येत असते त्यामध्ये देखील अडथळे निर्माण होतात. तर पीसीओएस असेल तर गरोदरपणातील मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो. कारण त्यामुळे शरीरामध्ये इन्शुलिन तयार तर होत असतं पण त्याला अडथळे निर्माण होत असतात. इन्शुलिन योग्य प्रकारे काम करत नाही, त्यामुळे रक्तातील साखर वाढते. आणि गरोदरपणामध्ये आपण मागच्या काही सत्रांमध्ये बघितलंच आहे की गरोदरपण किंवा प्रेग्नन्सी ही पुढे जाण्यासाठी काही विशेष हॉर्मोन्स हे शरीरामध्ये तयार होत असतात. आणि जशी जशी प्रेग्नन्सी पुढे जाते तसे तसे त्या हॉर्मोन्सची लेवल किंवा त्या हॉर्मोन्सची पातळी जी आहे ती वाढत असते. त्यामुळे त्या हॉर्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये जे इन्शुलिन तयार होत असतं त्याला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे रक्तातील साखर ही वाढते. हे नॉर्मल सगळ्याच प्रेग्नंट फिमेल्समध्ये किंवा सगळ्याच गरोदर स्त्रियांमध्ये हे दिसून येतं. पण आता आपण जे धोक्याचे घटक बघत आहोत
ते जर धोक्याचे घटक त्या स्त्रीमध्ये असतील किंवा हे रिस्क फॅक्टर्स जे आपण बघत आहोत ते असतील, तर गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होण्याची शक्यता जास्त असते आणि रक्तातील साखरेची पातळी ही नॉर्मल लेवलपेक्षा किंवा जी ठराविक पातळी आहे त्यापेक्षा जास्त वाढते. पुढचं आहे की गरोदरपणातील मधुमेह अजून कशामुळे वाढतो, तर मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास म्हणजे फॅमिली हिस्ट्री, डायबेटीसची फॅमिली हिस्ट्री म्हणजे आईला, त्या गरोदर स्त्रीच्या आईला किंवा वडिलांना जर डायबेटीस किंवा मधुमेह असेल तर त्या स्त्रीला गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. आणि कोणत्याही एका पालकाला म्हणजे आईला किंवा वडिलांना असेल किंवा दोन्ही पालकांना असेल तर तो धोका जास्त वाढतो. त्यानंतर आहे जीवनशैली, म्हणजे त्या स्त्रीची जीवनशैली कशी आहे, की बैठे काम आहे, व्यायाम अजिबात केला जात नाहीये, वजन जास्त आहे हे तर आपण बघितलंच. शिवाय आहार कसा आहे, आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेतल्या जात आहेत, खूप जास्त बाहेरचे पदार्थ खाल्ले जात आहेत, हेल्दी फूड्स काही खाल्ले जात नाहीयेत, आणि शिवाय बैठं काम आहे त्यामुळे वजनही वाढतं. तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे हे जे सगळे आपण आता धोकादायक घटक बघितले, तर त्यामध्ये आपण बघू शकतो की काही मॉडिफायबल म्हणजे ज्याच्यात आपण बदल करू शकतो असे आहेत, आणि काही नॉन मॉडिफायबल असे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. आता नॉन मॉडिफायबल कुठले घटक आहेत किंवा कुठले रिस्क फॅक्टर्स आहेत, तर त्यामध्ये पहिला म्हणजे की वय. त्या स्त्रीचं वय जर 30 पेक्षा जास्त असेल गरोदरपणाच्या वेळी तर आपण पाहिलं की तो धोका वाढतो, पण वय तर आपण त्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही. दुसरं आहे फॅमिली हिस्ट्री म्हणजे मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास, याबद्दल आपण बोललो. तर जर फॅमिली हिस्ट्री असेल, घरात कोणाला म्हणजे विशेष करून आईला आणि वडिलांना जर मधुमेह असेल तर गरोदर स्त्रीला मधुमेह होण्याचा धोका जास्त वाढतो, पण त्याविषयी आपण त्यातही काही बदल करू शकत नाही. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जे आपण बघितल्या की सुरुवातीच्या प्रेग्नन्सी म्हणजे आधीच्या गरोदरपणामध्ये मधुमेह असेल, आधीच्या गरोदरपणात डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाचं वजन 3.5 किलोपेक्षा जास्त असेल तरी देखील मधुमेह होण्याचे म्हणजे या गरोदरपणामध्ये मधुमेह किंवा पुढच्या गरोदरपणात मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. तर हे जे घटक आहेत त्यामध्ये आपण काही बदल करू शकत नाही, पण कोणत्या घटकांमध्ये आपण बदल करू शकतो आणि तो गरोदरपणातील जो मधुमेह आहे तो होण्याचा धोका आपण कसा टाळू शकतो, तर पहिली गोष्ट म्हणजे वजन जास्त असणे हा धोका आपण बघितला किंवा हा धोकादायक घटक आपण बघितला. तर वजन आटोक्यात ठेवणे हे आपल्या हातात आहे. गरोदरपणाच्या आधीपासूनच वजन हे नॉर्मल वेट मध्ये किंवा आटोक्यात ठेवणे हे महत्वाचे आहे. दुसरं त्यासाठी काय करायला हवंय, तर योग्य आणि संतुलित आहार आणि योग्य आणि नियमित व्यायाम या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण आपण पाहिलं की जीवनशैली जर व्यवस्थित नसेल म्हणजे आहार व्यवस्थित नसेल, बाहेरचं खाणं जास्त होत असेल आणि शिवाय जर बैठं काम असेल, व्यायाम काही होत नसेल तर त्यामुळे वजन वाढतं, आणि हे तिन्ही धोकादायक घटक आहेत ज्यामुळे गरोदरपणातील मधुमेह होण्याची शक्यता जास्त वाढते. तर हे आपण बघितले तसे मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. आता आपण यापुढे बघूयात की गरोदरपणातील मधुमेह झाल्यानंतर आईला कोणकोणते धोकादायक म्हणजे धोके किंवा आईवरती कोणकोणते दुष्परिणाम किंवा आपण म्हणू कॉम्प्लिकेशन्स आईमध्ये दिसून येतात आणि बाळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. तर त्यामध्ये सुद्धा आपण बघूयात की लगेच म्हणजे शॉर्ट टर्म की डिलिव्हरी किंवा प्रसूती झाल्यानंतर लगेच किंवा आईला गरोदरपण असताना किंवा प्रेग्नन्सीमध्ये काय दुष्परिणाम दिसून येतात आणि पुढे जाऊन म्हणजे लॉंग टर्म की डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ जसं जसं मोठं होईल तर त्यावेळेला कोणकोणते धोकादायक घटक किंवा कोणकोणते दुष्परिणाम हे आपल्याला आईमध्ये आणि बाळामध्ये दिसून येतात. तर सगळ्यात पहिले आपण बघूयात शॉर्ट टर्म कॉम्प्लिकेशन्स कोणते कोणते आहेत. तर आईला जर गरोदरपणातील मधुमेह झाला तर त्यावेळेला आईसाठी काय काय धोके किंवा दुष्परिणाम असू शकतात, तर सगळ्यात पहिलं म्हणजे उच्च रक्तदाब, की आईला प्रेग्नन्सीमध्ये किंवा गरोदरपणामध्ये उच्च रक्तदाब म्हणजे तिची रक्तदाबाची पातळी वाढू शकते.
त्यामुळे देखील बाळाच्या वजनावरती त्याचा परिणाम होतो. आईची डिलिव्हरी लवकरही होऊ शकते. त्यामुळे अजून एक त्याच्यातला धोका असा आहे की प्रीटर्म लेबर, म्हणजे 9 महिन्याच्या आधीच किंवा 8व्या महिन्यातच किंवा 7व्या महिन्यातच लेबर पेन्स किंवा प्रसूतीच्या कळा सुरू होतात आणि लवकर डिलिव्हरी किंवा लवकर प्रसूती होते. जे 9व्या महिन्याच्या आधीच प्रसूती किंवा डिलिव्हरी होते. त्यामुळे बाळाचे वजन देखील कमी असते. आणि शिवाय आईमध्ये जर उच्च रक्तदाबाचे निदान झाले असेल तरी देखील बाळाचे वजन कमी असते. बाळाच्या वजनावरती, वाढीवरती त्याचा दुष्परिणाम होतो. नंतर आहे सिझेरियन सेक्शन, म्हणजे सी सेक्शन किंवा आपण ज्याला म्हणतो की नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझेरियन डिलिव्हरी. तर सिझेरियन डिलिव्हरी होण्याचे चान्सेस किंवा हे जास्त असतात जर आईची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल, तर त्यामुळे बाळाचे वजनही वाढते. म्हणजे जेव्हा आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा बाळाची सुद्धा साखरेची पातळी वाढते आणि बाळ जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन तयार करते आणि त्याला आपण म्हणतो हायपर इन्सुलिनिमिया. आणि त्यामुळे बाळाचं वजन किंवा बाळाचा आकार हा जास्त वाढतो. विशेष करून बाळाच्या डोक्याचा घेर वाढतो, पोटाचा घेर वाढतो. त्यामुळे जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा बाळाला बाहेर येताना अडथळे निर्माण होतात आणि बाळाला कोणत्याही प्रकारची इंजुरी होऊ शकते. म्हणजे शोल्डर डिस्टॉशिया ज्याला आपण म्हणतो की बाळाचा जो खांदा आहे तो निखळू शकतो किंवा बाळाला बाहेर येताना त्याच्या डोक्याला सुद्धा काही इजा होऊ शकते जर बाळाचं डोकं मोठं असेल तर. आणि त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि त्यावेळेला सिझेरियन डिलिव्हरी करावी लागू शकते. किंवा बाळाच्या हृदयाचे ठोके कमी होतात, त्यामुळे देखील सिझेरियन डिलिव्हरी करावी लागू शकते तर हे दुष्परिणाम किंवा हे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसून येतात. नंतर आपण बघितलं त्यात अजून एक धोका किंवा असा आहे आईसाठी की संसर्ग, म्हणजे कोणत्याही प्रकारचा संसर्ग किंवा इन्फेक्शन्स हे होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर गरोदरपणातील मधुमेह असेल आणि शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर आईला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन्स लगेच होऊ शकतात आणि त्यामुळे जर आईला काही इन्फेक्शन झाले तर ते बाळाकडे देखील जातात आणि त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर देखील होतो. शिवाय आपण मागच्या सत्रांमध्ये बघितलं होतं की काही औषधे ही प्रेग्नन्सीमध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे काही विशेष इन्फेक्शन झाले तर ती औषधे देताच येतात, त्यावरती ट्रीटमेंट देता येते असं नाहीये. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. आता आईसाठी कोणकोणते धोके आहेत ते आपण बघितलं. तर आता बाळासाठी कोणकोणते धोके आहेत तर आपण बघितलं तसं काही जन्मजात दोष किंवा व्यंग ज्याला आपण कॉन्जेनेटल अनोमोलीज म्हणतो, म्हणजे हात पाय याच्यामध्ये काही व्यंग येऊ शकतं. मेंदूची वाढ व्यवस्थित झाली नाही तर मुलांमध्ये व्यंग येऊ शकतं किंवा मुलांमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो किंवा ते स्लो लर्नर होऊ शकतात की त्यांचा बौद्धिक विकास हा व्यवस्थित होत नाही कारण मेंदूची वाढ व्यवस्थित झालेली नसते. त्यामुळे पुढे जाऊन देखील बाळांचा विकास किंवा बाळांची वाढ ही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जन्मजात काही दोष दिसून येऊ शकतात जर आईला गरोदरपणातील मधुमेह असेल तर. नंतर मॅक्रोसोमिया म्हणजे बाळाचे वजन हे 3.5 किलोपेक्षा जास्त असू शकते. त्याबद्दल आपण बोललोच की आईची शुगर वाढली किंवा आईला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस किंवा मधुमेह झाल्यानंतर बाळाची देखील साखरेची पातळी वाढते आणि बाळ जास्त इन्सुलिन तयार करतं. त्यामुळे बाळाचं वजन किंवा आकारही वाढतो. तर त्याला आपण म्हणतो मॅक्रोसोमिया, म्हणजे बाळाचं वजन हे 3.5 किलोपेक्षा जास्त असणे. नंतर चयापचयातील समस्या म्हणजे ज्याला आपण मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स म्हणतो की बाळ जेव्हा प्रसूतीनंतर बाहेर येतं त्यावेळेला त्याची रक्तातील साखरेची पातळी ही एकदम कमी होऊ शकते. कारण जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं तेव्हा आईच्या रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते आणि त्यामुळे आणि बाळाला आईकडूनच सगळ्या गोष्टी किंवा सगळे न्यूट्रिएंट्स हे मिळत असतात, सगळी पोषक द्रव्ये आईकडून मिळत असतात. त्यामुळे देखील जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा त्याला स्वतः सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे बाळ बाहेर आल्यानंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होणे किंवा बाळ उशिरा रडणे आणि त्याला ऑक्सिजन थोडा द्यावा लागू शकतो. शिवाय त्याची शुगर किंवा रक्तातील साखरेची पातळी ही कमी होऊ शकते. हायपोकॅल्सिमिया म्हणजे रक्तातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ शकते. नंतर कावळी सगळ्याच बाळांना कावळे होते डिलिव्हरी झाल्यानंतर, पण जर आईला गरोदरपणात मधुमेह असेल
तर निओनेटल जॉन्डिस ज्याला आपण म्हणतो किंवा बाळामध्ये जी कावीळ होते त्याचं प्रमाण हे जास्त असतं. तर असे वेगवेगळे मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स हे बाळामध्ये दिसून येऊ शकतात. आता आपण हे बघितले शॉर्ट टर्म काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा काय धोके आहेत. आता आपण बघूयात लॉंग टर्म म्हणजे दीर्घ काळानंतर कोणकोणत्या प्रकारचे धोके असतात. तर आईसाठी धोका असतो म्हणजे आईला गरोदरपण किंवा प्रसूती झाल्यानंतर, डिलिव्हरी झाल्यानंतर पुढे जाऊन मधुमेह होण्याची शक्यता खूप जास्त असते. जर गरोदरपणात मधुमेह असेल तर त्याकरता काय करायला हवं याबद्दल आपण पुढे बोलूच यात. त्यानंतर हृदयविकार म्हणजे हृदयाचे कोणत्याही प्रकारचे विकार किंवा आजार हे होण्याची शक्यता जास्त असते. त्या बाळाला कोणते धोके असतात तर बाळाचं देखील वजन वाढू शकतं, वजन जास्त असू शकतं. म्हणजे पुढे जाऊन जशी बाळांची वाढ होते, मोठी होतात बाळं किंवा म्हणजे शाळेमध्ये जातात किंवा कॉलेजमध्ये जातात, तर या वयामध्ये देखील बाळाचं वजन जास्त असू शकतं. मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. बाळाला मधुमेह देखील होऊ शकतो. म्हणजे जसं जसं बाळ मोठं होतं, त्यांचं वय वाढत जातं, त्यावेळेला हे धोके जास्त जाणवतात. तर आत्ताच आम्ही काही संशोधन केलेलं आहे, त्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की आईला जर गरोदरपणात मधुमेह असेल तर मुलांना पुढे जाऊन डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यांची रक्तातील साखरेची पातळी ही वाढलेली असते आणि शिवाय त्यांचं वजनही जास्त असतं. तर आम्ही जे संशोधन केलं त्यामध्ये तर आम्ही 2 वर्षापासूनच्या पुढच्या मुलांना स्टडी केलेला आहे किंवा त्यांचा अभ्यास केलेला आहे. तर आम्हाला असं दिसून आलं आहे की 5 वर्षाच्या किंवा 2 ते 5 वर्ष या काळामध्ये देखील त्या मुलांमध्ये देखील रक्तातील साखरेची पातळी ही वाढलेली दिसून आली. शिवाय त्यांचं वजनही जास्त होतं. जर आईला मधुमेह होता, त्यांच्या आईला गरोदरपणात मधुमेह होता आणि त्या मुलांमध्ये आपल्याला हे धोके दिसून आलेले आहेत. त्यामुळे जर गरोदरपणातील मधुमेह झाल्यानंतर त्या आईने देखील पुढे जाऊन तिला मधुमेह होऊ नये किंवा तिच्या मुलाला किंवा मुलीला मधुमेह होऊ नये, त्यांचं वजन जास्त वाढू नये याची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय मुलांना देखील म्हणजे आता वजन जास्त असेल, मधुमेह असेल तर हृदयविकार होण्याची शक्यता किंवा धोका देखील वाढतो. तर हे सगळे धोके जे आहेत ते बाळामध्ये दिसून येतात. याचबरोबर बाळासाठी काय अजून एक धोका आहे तो म्हणजे मज्जासंस्थेद्वारे आकलनात समस्या म्हणजे ज्याला आपण कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणतो. आपण शॉर्ट टर्म कॉम्प्लिकेशन मध्ये बघितलं की मेंदूची वाढ व्यवस्थित झाली नाही, मेंदूचा विकास झाला नाही तर दुष्परिणाम किंवा काही जन्मजात दोष बाळामध्ये दिसून येऊ शकतात. तसंच लॉंग टर्म मध्ये सुद्धा बाळाच्या मेंदूच्या वाढीवरती, मेंदूच्या विकासावरती परिणाम होऊ शकतो. तर हा एक धोका देखील मुलांमध्ये किंवा दीर्घ काळानंतर आपल्याला मुलांमध्ये दिसून येतो. तर आता आपण बघूयात की गरोदरपणातील मधुमेहाचे निदान कसे होते. तर गव्हर्नमेंटनी किंवा वेगवेगळ्या ज्या सायंटिफिक बॉडीज आहेत, नॉर्म्स दिलेले आहेत किंवा काही कट ऑफ दिलेले आहेत की गरोदरपणातील मधुमेहाचे निदान त्याद्वारे होते. तर सगळ्यात पहिले असं दिलेलं आहे की गरोदरपणातील मधुमेह जेव्हा होतो किंवा ज्याचं निदान करायचं असतं त्यावेळेला एक टेस्ट केली जाते, त्याला आपण म्हणतो OGTT म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तर त्यामध्ये उपाशीपोटीचं रक्त घेतलं जातं आणि त्यानंतर 75 ग्रॅम ग्लुकोज त्या गरोदर स्त्रीला दिलं जातं आणि त्यानंतर 1 तासांनी आणि 2 तासांनी असं पुन्हा एकदा रक्त घेतलं जातं. तर त्यावेळेला जर उपाशीपोटी रक्तातील साखर ही 92 म्हणजे 92 पेक्षा जास्त असेल किंवा 1 तासानंतरची जी रक्तातील साखरेची पातळी आहे ती 180 म्हणजे 180 पेक्षा जास्त असेल किंवा 2 तासानंतरची रक्तातील साखरेची पातळी ही 153 किंवा 153 पेक्षा जास्त असेल, म्हणजे या तिन्ही ज्या लेवल्स आहेत रक्तातील साखरेची पातळी जी दिलेली आहे या तिन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू जर जास्त असेल तर गरोदरपणातील मधुमेहाचे निदान होते. आता निदान झाल्यानंतर काय गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं ते आपण बघूया. तर निदान झाल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी ही नियमितपणे तपासणे अतिशय महत्वाचे आहे आणि त्यासाठी रक्तातील साखरेची पातळी जेव्हा निदान होते त्याच्यानंतर जो आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्वाचं आहे. कोणकोणत्या गोष्टींसाठी महत्वाचं आहे त्याबद्दल तर आपण बोललोच. तर काय पातळी ठेवायला हवी
तर त्यावेळेला फास्टिंग शुगर किंवा जी उपाशीपोटी रक्तातील साखर आहे ती 90 पेक्षा कमी असायला हवी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी ती 120 पेक्षा कमी असायला हवी. तर ही रक्तातील साखरेची पातळी जर ह्या रेंजमध्ये किंवा या लेवल्समध्ये ठेवली तर त्याचे दुष्परिणाम बाळावर आणि आईवर देखील होत नाहीत आणि प्रसूती देखील उत्तम प्रकारे होते आणि पुढे जाऊन मधुमेह होण्याचा धोका देखील कमी होतो. आता हे आपण बघितलं. आता आपण बघूयात की गरोदरपणातील मधुमेहाचे निदान झाल्यानंतर काय काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा तो कसा नियंत्रणात ठेवायला हवा. फक्त रक्तातील साखरेची पातळी तपासणे हे महत्वाचे नाहीये, तर त्यासाठी 5 म्हणजे आपण हा पंचकोन इथे तुम्हाला दिसत असेल, ज्यामध्ये 5 त्याला आपण कॉर्नर्स म्हणतो, 5 कॉर्नर स्टोन्स. तर ते 5 गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या आहेत. 5 मुद्दे लक्षात घेणं महत्वाचं आहे. की सगळ्यात पहिला आहे आहार, की आहार योग्य आणि संतुलित असायला हवा, कारण त्याचा परिणाम हा रक्तातील साखरेवरती होत असतो. त्यामुळे आईचा आहार हा योग्य आणि संतुलित असायला हवा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे व्यायाम. योग्य आणि नियमित व्यायाम करायला हवा. तर गरोदरपणातील व्यायामाबद्दल तुम्हाला प्रज्ञा पिसोळकर मॅडम कडून अतिशय उत्तम मार्गदर्शन मिळतच आहे. तर त्या तर तुम्हाला सांगतच आहेत की कोणकोणते व्यायाम करायला हवे. तर योग्य आणि नियमित व्यायाम हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे जो लक्षात घ्यायला हवा. तिसरा आहे औषधोपचार, म्हणजे आहार, व्यायाम याच बरोबर किंवा हे केल्यानंतर देखील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आली नाही तर गरोदरपणातील मधुमेह किंवा त्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधोपचार दिले जातात. उदाहरणार्थ इन्सुलिन दिले जाते किंवा काही विशेष गोळ्या आहेत ज्याला आपण ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स म्हणतो, त्या दिल्या जातात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येण्यास मदत होते. ते नियमितपणे घेणं महत्वाचं आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, चौथा मुद्दा, की रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे आणि जर ती वाढली असेल तर त्यावरती योग्य प्रकारे ऍक्शन घेणे. की ती वाढलेली असेल तर ती कमी करणे किंवा नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्वाचं आहे. नंतर आहे शेवटचा मुद्दा किंवा 5वा मुद्दा, की जागरूकता, म्हणजे ज्याला आपण म्हणतो अवेअरनेस. गरोदरपणातील मधुमेह म्हणजे नक्की काय आणि तो झाल्यानंतर आईला कोणते धोके होतात, बाळाला कोणते धोके होतात ह्याबद्दल जागरूक असणं आणि त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं आणि त्याचबरोबर हे जे पुढे होणारे धोके आहेत ते टाळणं, ह्या गोष्टींबद्दल जागरूक राहणं अतिशय महत्वाचं आहे. तर आता आपण बघितले की 5 कोणते महत्वाचे मुद्दे या पंचकोनामध्ये दिलेले आहेत. आता आपण पुढे बघूयात विशेष करून आहाराबद्दल, की आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. तर इथे तुम्हाला एक तक्ता दिसत असेल ज्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की जास्त प्रमाणात घ्यावयाचे पदार्थ, कमी प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात घ्यावयाचे पदार्थ आणि म्हणजे टाळाव्याचे पदार्थ कोणते आहेत, की हे पदार्थ पूर्णपणे अन्नपदार्थ हे टाळले पाहिजेत, कारण त्याने रक्तातील साखर ही लगेच वाढते. तर पहिले आपण बघूया कोणकोणते अन्नपदार्थ घ्यायला हवेत. जास्त प्रमाणात घेतले तर त्याचा उपयोग रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी होतो, ते आपण बघूया. तर त्यात सगळ्यात पहिला आहे कच्च्या भाज्या किंवा कच्चे सॅलड्स, ते महत्वाचे आहेत. सगळ्या प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, नंतर शेंगवर्गीय भाज्या, ह्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास, नियंत्रणात येण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर आहे सगळ्या प्रकारची धान्ये, विशेष करून कोंड्यासकटची धान्ये, हातसडीचा तांदूळ, सालीसकटच्या डाळी, कडधान्ये हे महत्वाचे आहे. मोड आलेली कडधान्ये विशेष करून घेणं जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर आहे सगळ्या प्रकारची फळे. आता फळांमध्येही प्रत्येक फळामध्ये साखर ही असतेच, तर ती ग्लुकोज नसते, ती फ्रुक्टोज नावाची साखर असते. तर सगळ्या प्रकारची फळे खाल्ली तरी चालणार आहेत, पण त्यात विशेष करून ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात ती फळे जास्त घेऊ नयेत. तर त्यामध्ये कोणकोणती फळे टाळावीत ह्याबद्दल आपण बोलूच यात, पण ती सोडून इतर सगळ्या प्रकारची फळे तुम्ही घेऊ शकता. आणि फळ हे शक्यतो 2 जेवणांच्या मध्ये घेणं महत्वाचं आहे. जेवल्या लगेच किंवा जेवताना घेऊ नये. तर आता नाश्ता झाल्यानंतर दुपारच्या जेवणाच्या मध्ये थोडं अंतर असतं, तर नाश्ता झाल्यानंतर 2-2.5 तासांनी एखादं फळ खाण्यास हरकत नाही किंवा संध्याकाळच्या वेळेला एखादं फळ घेण्यास हरकत नाहीये. नारळ पाणी देखील घेऊ शकता.
त्यामुळे देखील साखर वाढत नाही. पण विशेष करून फक्त पाण्याचा नारळ असेल तर जास्त चांगलं, ते तुम्ही घेऊ शकता रोजच्या रोज घेतल्या आहारामध्ये, तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर आहे, आपण आता इथे फळं जी बघितली त्याच्यात तंतुयुक्त फळे आणि गरयुक्त फळे असं आपण वेगळं दिलेलं आहे. तर तंतुयुक्त फळांमध्ये सफरचंद, संत्री, मोसंबी, पेरू ही सगळी फळे येतात. गरयुक्त फळांमध्ये टरबूज, पपई ही फळे येतात. तर पपई घेतल्याने कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही याबद्दल तर आपण पहिल्याच सत्रामध्ये बोललो आहोत. तर ती फळे घेण्यास काहीच हरकत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातील साखरही वाढणार नाही, नियंत्रणात येण्यास मदत होईल, कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर आहे दूध, दही, ताक, मांसाहारी पदार्थ, ज्याच्यामुळे गरोदरपणात साखर किंवा रक्तातील साखर ही खूप जास्त प्रमाणात वाढत नाही आणि त्याच्यामध्ये प्रथिने किंवा प्रोटीन्स हे भरपूर प्रमाणात असतात, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. आता जर तुम्हाला माहित झालेलं आहे की दूध, दुधाचे पदार्थ, मांसाहारी पदार्थ यामध्ये किती चांगल्या प्रकारची किंवा उत्तम दर्जाची प्रथिने असतात, तर ते तुमच्या आहारामध्ये घेणं महत्वाचं आहे. आता आपण दुसरा बघूयात भाग ह्याच्यामध्ये की मर्यादित प्रमाणात किंवा थोड्या प्रमाणात घ्यावयाचे कोणकोणते पदार्थ आहेत. तर त्याच्यात आहे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ. पण तांदूळ ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स, जेव्हा आपण अन्न घेतो किंवा तांदूळ खातो त्याच्यानंतर जी आपल्या रक्तातील साखर तयार होते किंवा रक्तातील साखर वाढते, ती वाढण्याचा वेग जो आहे, ग्लायसेमिक इंडेक्स ज्याला म्हणतात, तर तो तांदूळाचा जास्त आहे. त्यामुळे त्याचे पदार्थ हे मर्यादित प्रमाणात घ्यायला हवे. तांदूळ वापरायचाच असेल तर हातसडीचा तांदूळ वापरू शकता किंवा भात जर केला तर त्याच्यामध्ये भाज्या, कडधान्य हे जास्त प्रमाणात घालू शकता, जेणेकरून त्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त येतील. त्याच्या बरोबर तुम्ही सॅलड, सूप्स हे घेऊ शकता, डाळ घेऊ शकता, कडधान्याची आमटी घेऊ शकता, जेणेकरून फक्त पांढरा भात घेण्यापेक्षा ह्या गोष्टी त्याच्या बरोबर घेणं महत्वाचं आहे. दुसरा आहे सुकामेवा, त्याच्यामध्ये विशेष करून पिस्ता किंवा बेदाणा, अंजीर, खजूर हे जास्त प्रमाणात घेऊ नये. त्यामुळे म्हणजे विशेष करून जे अंजीर असतं, खजूर असतं, बेदाणे याच्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात घ्यावे. त्याचबरोबर नारळ किंवा खोबरे, शेंगदाणे, तर ह्याच्यामुळे साखर खूप प्रमाणात वाढत नाही, पण ह्याच्यामध्ये फॅट्स खूप प्रमाणामध्ये असतात. सो अति प्रमाणामध्ये खोबरे घेऊ नये किंवा शेंगदाणे घेऊ नये. पण ओले खोबरे आपण जे भाज्या करतो किंवा आमटी करतो त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात वापरले तर चालणार आहे. त्यामुळे आपण ह्यांना मर्यादित प्रमाणात ठेवलेलं आहे. तिसरं आहे की वर्ज्य कराव्याचे पदार्थ किंवा जे पूर्णपणे टाळले पाहिजे. त्यात सगळ्यात पहिला आहे मिठाई, साखर, गूळ, मध. ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे साखर, मध, गूळ हे सगळ्याच गोष्टींमुळे सारख्याच प्रमाणात साखर वाढते. म्हणजे असं नाही की साखरपेक्षा मध बरा आहे किंवा गूळ बरा आहे असा एक गैरसमज असतो, पण तसं नाहीये. त्यामुळे ते सगळेच टाळणं महत्वाचं आहे किंवा टाळायला हवे आहेत. त्याचबरोबर मिठाई, चॉकलेट, आईस्क्रीम, जॅम्स, जेलीज ह्याच्यामध्ये देखील साखर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हे टाळायला हवे. त्याचबरोबर बाहेरचे अन्न पदार्थ म्हणजे विशेष करून बेकरीतले पदार्थ, बिस्किट, पाव, नंतर पॅटीस, नंतर वेगळ्या प्रकारचे टोस्ट, खारी ह्या गोष्टींमध्ये वनस्पती तूप तर असतात, शिवाय मैदाही भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे रक्तातील साखर ही लगेच वाढते, तर त्या गोष्टी टाळायला हव्या आहेत. त्याचबरोबर फळांमध्ये आपण बघितलं तसं केळी, चिक्कू, सीताफळ, द्राक्ष आणि आंबा या फळांमध्ये फायबर्स किंवा तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात असतात, त्यामुळे ही सीझनल फ्रुट्स म्हणजे आता केळी नेहमीच मिळतात, पण जे आपण म्हटलो तसं चिक्कू, सीताफळ, द्राक्ष ही फळे त्या सीझन मध्ये मिळतात, तर त्या वेळेला थोड्या प्रमाणात खायला हरकत नाही, पण अदरवाईज ही टाळलेली बरी आहेत. त्यामध्ये नंतर आहे साबुदाणा, रताळे, बटाटा, तर हे सगळे स्टार्ची फूड्स आहेत, तर ह्याच्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतं. तर विशेष करून बटाटा किंवा रताळे हे उकडून खाल्ल्यानंतर तर त्यातलं स्टार्च हे सगळं त्याचं विघटन होतं, त्यामुळे तर लगेचच रक्तातली साखर वाढते, तर त्यामुळे हे पदार्थ नक्कीच टाळायला हवेत. त्याचबरोबर फळांचा रस, म्हणजे फळ हे शक्यतो अख्खं खायला हवं, फळांचा रस घेऊ नये, कारण त्याच्यामध्ये रस काढल्यानंतर त्यातले आणि गाळल्यानंतर त्यातले पूर्णपणे तंतुमय पदार्थ सगळे निघून जातात, तर फळांचा रस घेऊ नये. नीरा किंवा कुठल्याही प्रकारचे शीतपेय म्हणजे आपण ज्याला सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो ते घेऊ नये.
तर त्यामध्ये देखील साखर भरपूर प्रमाणात असते. तर हे सगळे पदार्थ टाळायला हवे आहेत. तर आता पुढचा जो तक्ता आहे तो तुम्हाला सगळ्यांना समजावा म्हणून आपण सिग्नल मेथड या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे की हिरवा रंग आणि लाल रंग. तर आपण सिग्नल मध्ये जसं बघतो की हिरवा रंग म्हणजे पुढे जा आणि लाल रंग म्हणजे थांबा, इथेच थांबा, पुढे जाऊ नका. तर हिरव्या रंगातले जे आपण सगळे अन्न पदार्थ दिलेले आहेत याबद्दल आपण मागच्या म्हणजे आता जो आपण तक्ता बघितला त्यामध्ये बोललोच आहोत. तर हे जे पदार्थ आहेत ते जास्त प्रमाणात घ्यायला हवेत आणि लाल रंगामध्ये दिलेले जे आहेत ते पदार्थ टाळायला हवे आहेत. तर ह्याबद्दल आपण बोललोच आहोत. तर याच्या पुढे आपण आता बघणार आहोत आहाराबद्दल. आपण सगळी चर्चा केलेली आहे की काय काय गोष्टी टाळायला हव्या आहेत, कोणते पदार्थ जास्त घ्यायला हवे आहेत. आता आपण बघूयात की व्यायाम काय काय करायला हवा आहे. त्याबद्दल तर प्रज्ञा पिसोडकर मॅडम तुमच्याशी बोलतच आहे, पण थोडे 1-2-3 मुद्दे मी सांगते की क्रियाशील राहणं महत्वाचं आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये किंवा योग्य तेवढ्या वेळा करता नियमित व्यायाम करणं महत्वाचं आहे आणि ते सुद्धा फिटनेस एक्सपर्ट्स किंवा योग प्रशिक्षक यांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करा. स्वतःच्या मनाने कोणत्याही प्रकारचे व्यायाम करू नका. घरात हालचाल करणं महत्वाचं आहे. अगदीच काही कॉम्प्लिकेशन्स मध्ये जर बेड रेस्ट सांगितली असेल तर आपण त्यामध्ये काही विशेष व्यायाम करू शकत नाही, पण अदरवाईज व्यायाम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर खुर्चीवर बसल्या बसल्या काही व्यायाम करू शकता तुम्ही किंवा शरीराला आराम मिळेल असे देखील व्यायाम करणं महत्वाचं आहे. म्हणजे पाठ जास्त दुखत असते, जसं जसं प्रेग्नन्सी पुढे जाते तसे शारीरिक म्हणजे काही विशेष करून कंबर दुखणे, पाठ दुखणे, पायावर सूज येणे ह्या गोष्टी देखील होतात. तर त्याकरता विशेष व्यायाम मॅडम तुम्हाला सांगतच आहेत. तर तज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करणं हे महत्वाचं आहे. तर आता प्रसूतीनंतर काय करायला हवं. म्हणजे आता आपण म्हणलो तसं की गरोदरपणातील मधुमेह झाल्यानंतर पुढे जाऊन आईला आणि बाळाला देखील मधुमेह होऊ शकतो. तर प्रसूतीनंतर किंवा डिलिव्हरी नंतर काय काळजी घ्यायला हवी. तर सगळ्यात पहिलं म्हणजे प्रसूतीनंतर रक्तातील साखर योग्य आणि नियमितपणे तपासणे महत्वाचं आहे. विशेष करून 6 आठवडे झाल्यानंतर किंवा 1 ते 1.5 महिन्यानंतर रक्तातील साखर तपासणे. ती जर नॉर्मल रेंज मध्ये असेल म्हणजेच फास्टिंग शुगर म्हणजे रक्तातील उपाशीपोटीची साखर 100 पेक्षा कमी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी 140 पेक्षा कमी असेल तर ती नॉर्मल आहे. आणि ती नॉर्मल असेल तर 3 महिन्यांनी परत OGTT करणं महत्वाचं आहे, म्हणजे ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. आणि ती देखील जर नॉर्मल असेल तर त्यामध्ये सुद्धा देखील फास्टिंग 100 पेक्षा खाली आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी ही 140 पेक्षा खाली OGTT नंतर देखील. प्रेग्नन्सीमध्ये जी OGTTच्या व्हॅल्यूज आपण बघितल्या त्या गरोदरपणासाठी विशेष करून होत्या आणि गरोदरपण झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर या अशा व्हॅल्यूज किंवा अशी रक्तातील साखरेची पातळी जी आता आपण बोललो ती असायला हवी. तर ती जर योग्य प्रकारे त्याच रेंजमध्ये असेल तर दर 6 महिन्यांनी OGTT करणे आणि रेग्युलरली रक्तातील साखर तपासणे दर 2-2 किंवा 3-3 महिन्यांनी हे अतिशय महत्वाचं आहे. शिवाय आहारामध्ये काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं आहे. त्यात विशेष करून जे सगळ्या प्रकारचे लाडू खाल्ले जातात तर ते त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, कारण त्याच्यात गूळ साखर भरपूर प्रमाणात घातलं जातं. तर त्यात महत्वाचं करून गूळ किंवा साखरेपेक्षा जे घटक महत्वाचे असतात म्हणजे आळी महत्वाचे असतात किंवा मेथ्या महत्वाच्या असतात, डिंक महत्वाचं असतं, त्यावरती जास्त भर द्या. आणि त्यामध्ये थोडे खजूर किंवा मनुके, खारीक पूड अशा गोष्टी तुम्ही ऍड करू शकता, घालू शकता, जेणेकरून साखर खूप वाढणार नाही आणि शिवाय तुम्हाला त्यातनं उत्तम अशी पोषक द्रव्ये देखील मिळतील. आणि योग्य प्रकारे आहार घेणं जेणेकरून आईचंही आरोग्य उत्तम राहील. स्तनपान करण्यासाठी देखील खूप गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या देखील घेतल्या जातील, याकडे लक्ष द्यायला हवं. त्याबद्दल आपण पुढच्या सत्रामध्ये बोलणारच आहोत. आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली ठेवणं महत्वाचं आहे, म्हणजे योग्य संतुलित आहार आणि योग्य आणि नियमित व्यायाम. तर डिलिव्हरी नंतर म्हणजे डिलिव्हरीमध्ये नंतर किंवा प्रसूती झाल्यानंतर वजन हे आटोक्यात ठेवणं महत्वाचं आहे. गरोदरपणात वजन वाढलेलं असतं तर ते आटोक्यात आणणं हे महत्वाचं आहे. नंतर आता आपण हे सगळं बघितलं की प्रसूतीनंतर किंवा डिलिव्हरी नंतर काय करायला पाहिजे. तर मधुमेह टाळण्याचं काय तंत्र आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे योग्य संतुलित आहार, दुसरं म्हणजे योग्य आणि नियमित व्यायाम आणि सगळ्यात तिसरं आणि महत्वाचं म्हणजे योग्य माहिती आणि जागरूकता. तर हे जर सगळं तुम्ही योग्य प्रकारे पाळलं तर नक्कीच मधुमेह
टाळू शकता तुम्ही. गरोदरपणातील मधुमेह होऊ नये याकरता ही त्रिसूत्री अवलंबणं अतिशय महत्वाचं आहे. तर आता आपण आज या सत्रात बघितलं की गरोदरपणातील मधुमेह म्हणजे नक्की काय आणि त्याचं निदान कसं होतं आणि त्यासाठी काय करायला हवं. तर पुढच्या सत्रात आपण बघणार आहोत की गरोदर स्त्रीने तिसऱ्या तिमाहीमध्ये कोणकोणत्या प्रकारचा आहार घ्यायला हवा आणि शिवाय तिसऱ्या तिमाहीनंतर डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे प्रसूतीनंतर कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत जे लक्षात घ्यायला हवे आहेत ते आता आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.